या 36 जिल्हे 50 बातम्या। अशोक चव्हाणांचा आजच भाजपामध्ये पक्षप्रवेश। फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार। पक्षप्रवेशानंतर दुपारी 12:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पत्रकार परिषद होणार। उद्धव ठाकरे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। राहुरी आणि श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। शनी शिंगणापूर इथे दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात करणार। भंडाऱ्यामध्ये हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील पिकं धोक्यात। हरभरा, वाटाणा, लाखोरीवर किडींचा प्रादुर्भाव, तर उत्पन्नातही मोठी घट झाल्याने शेतकरी अडचणी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा 5 तालुक्यांना मोठा फटका। हजारो हेक्टरवरील चणा, गहू, मिरची आणि इतर पिकांचं मोठं नुकसान। भंडाऱ्यामध्ये गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे मक्याच्या पिकाला मोठा फटका। पालांदूर परिसरामध्ये पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या कामरगावमध्ये वातावरण बदलामुळे रब्बी पिकांच्या नुकसानाची शक्यता। गहू, हरभरा या पिकांवर करप्या रोगाचा आणि अळीचा प्रादुर्भाव। गोंदियाच्या आमगाव तालुक्यामधल्या दहिगावात आशा सेविका पदासाठी पात्र असूनही डावलल्याचा महिलेचा आरोप। प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी महिलेचं आमरण उपोषण। सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या गावामध्ये रस्त्यांच्या कामाचं खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या हस्ते भूमिपूजन। काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार असल्यानं विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका। रत्नागिरीमध्ये पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासाठी ई-केवायसी आणि आधार कार्ड अपडेट करण्याचं कृषी विभागाचं आवाहन। 21 फेब्रुवारीपर्यंत गाव पातळीवर विशेष मोहीम। सातारा जिल्ह्यामधल्या कराडमध्ये वाहतूक विभागाची दमदार कामगिरी। नियम मोडणाऱ्या वाहनधारकांकडून वर्षभरात 19 लाखांचा दंड वसूल, तर मोठ्या आवाजाचे सायलेन्सर असणाऱ्या 400 बुलेटवर कारवाई। गोंदियामध्ये विनातिकीट एसटीनं प्रवास करणाऱ्यांवर कारवाई। परिवहन मंडळांची 1119 प्रवाशांवर कारवाई, 5000चा दंड वसूल।